सगळ्यांना नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज रुद्रांशला तर शाळेत पहिल्यांदा पाठवून दिलं, मग बाकीचं स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवस लेट येईल, कारण माझं एडिटिंगमुळं मी व्हिडिओ म्हणजे व्हॉइस ओव्हर नाही देऊ शकले, एडिटिंग नाही करू शकले त्यामुळे. तर माझं खूप स्वयंपाक होता त्या दिवशी, आणि भजी, पापड, पुरणपोळी हे ते खूप स्वयंपाक होता, त्यामुळे तर उशीर झाला. आणि रुद्राचे पप्पा येणार होते, त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर आम्ही ते आले, त्यांनी जेवण वगैरे केलं. मग आम्ही मंदिरात गेलो नैवेद्य वगैरे घेऊन. नैवेद्य वगैरे झाल्यानंतर तिथं दाखवलं महादेवाच्या मंदिरात वगैरे, आणि मग आल्यानंतर आम्ही थोडीशी फोटो वगैरे घेतली. आणि रुद्रांश स्कूलमधनं तेव्हा चालता, त्याला पण घेऊन गेलो आम्ही. आणि श्रीमय झोपल्यामुळे ती तर काय आली नव्हती आमच्यासोबत, तर खूप टाईम गेला माझा. त्या दिवशी पूर्ण अख्खा दिवस स्वयंपाकमध्येच गेला माझा आणि कामांमध्येच गेला, त्यामुळं तर व्हिडिओ शूट त्या दिवशी पण नाही झालं. आणि दुसऱ्या दिवशी पण मला जरा बरं नाही वाटत होतं, त्यामुळे नाही झालं. तर मी त्या दिवशी संध्याकाळी व्हिडिओ एडिटिंग करत आहे, तर बघा तुम्ही. आणि व्हिडिओ कसं झाला माझा मला नक्की सांगा. आणि रुद्रांश आणि श्रीमय दोघं पण सकाळी त्यांना जर श्रीमयला झोप घातलं होतं, मग स्वयंपाक तरी झाला. आणि रुद्रांशला पण पाठवलं होतं, मग स्वयंपाक पूर्ण पटपट तरी झाला, नाही तर माझं पूर्ण अख्खा दिवस स्वयंपाकामध्येच गेला असता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटला आजचा मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही श्रावण सोमवार दिवशी पुरणपोळी केली का ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे आहेत. तर माझं फायनल लुक बघितला असेल तुम्ही नागपंचमीचं, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.